एवरीवन, हाउ आर यू? वेलकम टू माय चॅनल. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण 5 नंबरचा जो काही इलस्ट्रेशन आहे तो कंप्लीट केलेला आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट 6 नंबरचा जो काही इलस्ट्रेशन आहे पेज नंबर 37 वरील तो आपण सॉल्व करणार आहे. पण त्याही आधी अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला अगोदर सबस्क्राइब करा. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. विद्यार्थ्यांनी फॉर्मॅट अगोदर प्रिपेअर करून घ्यायचा आहे. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स ऑफ श्रेयस अँड मृणाल and adjustments you are required to prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2019 and the balance sheet as on that date. पूर्णपणे ट्रायल बॅलन्स या ठिकाणी सांगितलेला आहे. पार्टनर्स आहे श्रेयस अँड मृणाल. 31 मार्च 2019 चा त्यांनी ट्रेडिंग पे हँडल आणि बॅलन्स शीट प्रिपेअर करायला सांगितलेलं आहे. कॅपिटल अकाउंट्स दिलेला आहे. सेपरेटली जरी ओपन करणार असाल तर करू शकता, नाही केला तरी काही प्रॉब्लेम नाही आहे. तिथं लायबिलिटीला आपण इनरच्या कॉलममध्ये कॅपिटल लिहू शकतो. जर करंट अकाउंट दिलं असेल तर करंट अकाउंट आपल्याला सेपरेटली ओपन करणं गरजेचं आहे. कॅपिटल अकाउंट्स लायबिलिटीला जातील. परचेसेस ऍडजस्टमेंट दिलेले आहे, सो ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग होईल. सेल्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला पोस्टिंग होईल. ऍडजस्टमेंट या ठिकाणी सांगितलेले आहे. बिल्स रिसिवेबल असेटला जाईल, बिल्स पेबल लायबिलिटीला जातील, कमिशन पे हँडलच्या डेबिटला जातील. ऍडजस्टमेंट दिलेले आहे त्याच्यावरती, सो एक लाईन खाली सोडायची आहे. सॅलरीज ऍडजस्टमेंट आहे, पे हँडलच्या डेबिटला पोस्टिंग होईल. इन्शुरन्स हिडन ऍडजस्टमेंट आहे. 9 मंथ्सचे सांगितले आहेत 9000, पण आपल्याला 12 मंथ्सचे घ्यायचे आहेत म्हणजे एक्स्ट्रा 3 मंथ्सचे आपल्याला ऍड करावे लागतील. प्रीपेड रेंट असेटला जाणार. क्रेडिटर्स लायबिलिटीला जातील. डेटर्स वरती ऍडजस्टमेंट आहे, असेटला जाईल. पोस्टेज पे अँड एलच्या डेबिटला जाईल. फ्री होल्ड प्रीमायसेस असेटला जातील. फर्निचर असेटला जातील. बॅड डेट्स पे अँड एलच्या डेबिटला पोस्टिंग होतील. कॅश इन हँड असेटला जातील. कॅश ॲट बँक असेटला जातील. कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग होतील. कॅरेज आउटवर्ड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग होतील. स्टॉक ओपनिंग स्टॉक दिलेला आहे 1 एप्रिल 2018 चा, सो ओपनिंग स्टॉक आहे ट्रेडिंगच्या डेबिटला जाईल. रिटर्न्स दिलेले आहेत. रिटर्नचा अर्थ काय म्हणजे परचेस रिटर्न आणि सेल्स रिटर्न दोन्ही सांगितलेले आहेत, सो आपण त्याला देखील ऍडजस्टमेंट. आता क्रेडिटला जे काही 1800 दिलेत ते परचेस रिटर्न असणार आहेत आणि सेल्सचे कोणते असणार आहे सेल्स रिटर्न ते डेबिटला दिलेले असणार आहेत. वेजेस 3100 ट्रेडिंगच्या डेबिटला. आउटस्टँडिंग वेजेस सेपरेट पॉईंट दिलाय, सो लायबिलिटीला जाईल. प्रथम आपण ट्रायल बॅलन्स ट्रान्सफर करून घेणार आहोत. आता काही पॉईंट मी ट्रान्सफर करून घेतलेले आहेत, जे विदाउट फक्त ट्रायल बॅलन्स मी ट्रान्सफर केलेला आहे, का तर व्हिडिओ लेंथी होण्याची शक्यता आहे, सो त्यामुळं फक्त ट्रायल बॅलन्स मी ट्रान्सफर केलेला आहे, बाकी कोणतंही पोस्टिंग केलेलं नाही. इलस्ट्रेशन 6 ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बघा, या ठिकाणी अमाऊंट फक्त आपल्याला लिहायच्या राहिले त्या फक्त मी लिहून घेते. ओपनिंग स्टॉक त्यांनी सांगितलंय बघा, सुरुवातीपासून बघूया आपण. कॅपिटल अकाउंट्स त्यांनी सांगितले, सो कॅपिटलचे दिलेले आहेत ते इनरच्या कॉलममध्ये आपण लिहिणार आहोत. लायबिलिटी साईडला श्रेयसचे दिलेले आहेत 35,000, 20,000 दिलेले आहेत मृणालचे. नेक्स्ट परचेसेस सांगितले ते इनरच्या कॉलममध्ये घ्या 37,800. सेल्स 66,700. बिल्स रिसिवेबल सांगितलेले आहेत किती 8,000, ते आउटरच्या कॉलममध्ये घ्या असेट साईडला. बिल्स पेबल सांगितले 6,500 लायबिलिटीला घेतलेत ते. कमिशन प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला सांगितलेत. ऍडजस्टमेंट आहे, सो आपण इनरच्या कॉलममध्ये लिहिणार आहोत 2,400. सॅलरीज 6,000 इनरच्या कॉलममध्ये घ्या पी अँड एलच्या. इन्शुरन्स सांगितलेला आहे बघा 9 मंथचा दिलाय ऑलरेडी त्यांनी, किती 9,000. आपल्याला पाहिजे कसे 12 मंथचे पाहिजेत, लगेच आपण पाहणार आहोत. इन्शुरन्स त्यांनी फॉर 9 मंथ्सचे किती दिलेले आहेत 9,000. आपल्याला 12 मंथ्सचे पाहिजेत म्हणजे फॉर 12 मंथसाठी किती असणार आहेत ते दोन्ही मेथड मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत कशा पद्धतीने काढायच्या आहेत. आता इथं 9 मंथ्सचे दिले, सो 9 ने आपण अकाउंट करू शकतो बघा. 9 एके 9 म्हणजे 1 मंथचे आपले किती आले 1000 आले फॉर 1 मंथ. पण आपल्याकडे किती पाहिजे 3 मंथचे पाहिजेत, सो 1000 पर मंथ मल्टिप्लाय 3 मंथ्स किती आले 3000. म्हणजे पहिले 9 मंथ्सचे 9,000 त्याच्यामध्ये प्लस 3 मंथ्सचे किती
3000 म्हणजे किती झाले टोटल इन्शुरन्स आपले किती होणार आहेत बघा, तर 12,000. या पद्धतीने पोस्टिंग होईल. म्हणजे हे 3000 आपले काय असणार आहे, आउटस्टँडिंग असणार आहे. आउटस्टँडिंग फॉर 3 months. इन्शुरन्स बघा, ऍड आउटस्टँडिंग फॉर 3 months. कसे आले 3000 की जे आपण काढले आउटरला 12,000 जे वर्षाचे काढले आपण ते घेतले. नेक्स्ट प्रीपेड रेंट डायरेक्टली पॉइंट दिलेला आहे. सो प्रीपेड रेंट कुठं जाईल तर बॅलन्स शीटच्या असेट साईडला जाईल. प्रीपेड रेंट किती अमाऊंट दिलेली आहे तर 3000 अमाऊंट दिलेली आहे. नेक्स्ट बघा क्रेडिटर्स आउटरला घ्या 48,900. डेटर्स 25,000 सांगितले. सो इनरच्या कॉलम मध्ये घ्या, ऍडजस्टमेंट त्याला सांगितलेली आहे. सो 25,000. पोस्टेज 1,700 आउटरच्या कॉलम मध्ये घ्या. फ्री होल्ड प्रीमायसेस 17,300 आउटरला घ्या, असेट आहे. फर्निचर इनरच्या कॉलम मध्ये घ्या, ऍडजस्टमेंट दिलेले आहे. बॅड डेट्स ओल्ड सांगितलेत त्यांनी. सो बॅलन्स शीटच्या ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग होईल 500. कॅश इन हँड कॅश ॲट बँक कुठे जातील तर बॅलन्स शीटच्या असेट साईडला जातील. कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला पोस्टिंग होईल, आउटरला घ्या 800 रुपीज. कॅरेज आउटवर्ड प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला पोस्टिंग होईल 1,700. त्यानंतर स्टॉक सांगितलाय 1 एप्रिल 2018 म्हणजे ओपनिंग स्टॉक आहे. ट्रेडिंगच्या डेबिट साईडला फर्स्ट लाईनला जाईल. रिटर्न सांगितलेत. आता जी डेबिटला अमाऊंट दिली ती सेल्स मधून आपण काय करणार, लेस करणार, म्हणजेच ते काय आहेत सेल्स रिटर्न. आणि जी क्रेडिटला अमाऊंट दिलेली आहे 1,800 ते काय असणार आहे परचेस रिटर्न. ऑपोजिट डेबिटचा बॅलन्स जर परचेसेसचा असेल तर त्याच्या ऑपोजिट परचेस रिटर्नचा बॅलन्स असणार, म्हणजेच क्रेडिटचा असणार आहे. त्यानंतर वेजेस 3,100 आउटरच्या कॉलम मध्ये घ्या, ऍडजस्टमेंट कोणतीही नाहीये दिलेली. त्यानंतर आउटस्टँडिंग वेजेस सेपरेटली पॉइंट दिलाय. सो लायबिलिटी साईडला जाईल. आउटस्टँडिंग वेजेस 1,600. फर्स्ट ऍडजस्टमेंट आता पाहणार आहोत आपण. क्लोजिंग स्टॉक ₹30,000. फर्स्ट इफेक्ट एक तर आपला या ठिकाणी जाईल बॅलन्स शीटच्या असेट साईडला जाणार आहे. क्लोजिंग स्टॉक किती दिलेला आहे बघा 30,000. अँड सेकंड इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला जाईल बाय क्लोजिंग स्टॉक 30,000. नेक्स्ट ऍडजस्टमेंट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस सांगितले त्यांनी. सॅलरी 1,200 अँड कमिशन 400 सांगितलेले आहेत. संबंधित पॉइंट्स मध्ये तो पॉइंट आपण काय करणार ऍड करणार. आउटस्टँडिंग सांगितले. सो सॅलरी मध्ये ऍड करा आउटस्टँडिंग सॅलरीज 1,200. आउटरला 7,200. कमिशन बघा ऍड आउटस्टँडिंग कमिशन 400. आउटरला अमाऊंट आली 2,800. दोन्ही आउटस्टँडिंगचे इफेक्ट कुठे जातील बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस सॅलरी 1,200 अँड कमिशन 400. टोटल आले 1,600 आउटरला. त्यानंतर थर्ड ऍडजस्टमेंट बघा डेप्रिसिएट फर्निचर ॲट द रेट 10%. फर्निचरवरती 10% काढायचे. ऑलरेडी 20,000 आहेत. मायनस डेप्रिसिएशन ॲट द रेट 10%. 10% किती आले 2,000 आले. आउटरला 18,000 घ्या. सेकंड इफेक्ट डेप्रिसिएशनचा. फर्निचर किती 2,000 रुपीज आउटरला येते. नेक्स्ट ऍडजस्टमेंट बघा 4 नंबरची. प्रोव्हाइड फॉर फर्दर बॅड डेट्स ₹1,200. बॅड डेट्स सांगितलेत फक्त 1,200. फर्स्ट इफेक्ट डेटर्स मधून लेस करा. बॅड डेट्स
किती 1200. नेक्स्ट इफेक्ट आपला कुठं जाईल बघा, बिल्स डेटर्स मधून लेस करा 1200, आउटरला अमाऊंट आली 23,800. सेकंड इफेक्ट न्यू बॅड डेब्ट्स दिलेले आहेत बघा, इथं ऍड न्यू बॅड डेब्ट्स 1200. न्यू आरडीडी काही सांगितलेले नाहीयेत, सो इनर चार्ज कॉलम मध्ये 1700. ओल्ड आरडीडी ट्रायल बॅलन्स मध्ये कोणत्याही प्रकारे सांगितला नाहीये, सो डॅश करा आणि आउटरला आपली अमाऊंट येईल 1700. एवढे फक्त तुम्हाला समजण्यासाठी हे सगळे पॉइंट्स मी लिहित आहे, अदरवाइज फक्त हे 2 पॉइंट लिहून त्याच्यामध्ये डायरेक्ट आउटरला अमाऊंट तुम्ही घेऊ शकता. दोन्ही इफेक्ट झाले. नेक्स्ट ऍडजस्टमेंट बघा, गुड्स ऑफ ₹5,000 डिस्ट्रॉयड बाय फायर. 5,000 रुपीजचा माल डिस्ट्रॉयड झालाय, खराब झालाय आगीमुळे, आणि इन्शुरन्स कंपनी ऍडमिटेड अ क्लेम ऑफ ₹2,000 ओनली. बट इन्शुरन्स कंपनीकडे क्लेम त्याचा काढलेला आहे, आपण किती केलेला आहे 2,000 रुपीजचा. सो 5,000 रुपीजचा माल काय झालेला आहे, फायर झालेला आहे, डिस्ट्रॉयड झालेला आहे. सो फर्स्ट इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला पोस्टिंग होईल बाय गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर. किती रुपीज, तर 5,000 रुपीज. माल किती रुपयाच्या मालाला आग लागलेली आहे, तर 5,000, आणि क्लेम किती रुपीजचा उतरवलेला आहे, तर 2,000 रुपीजचा क्लेम उतरवलेला आहे. क्लेमचा इफेक्ट आपला जाईल कुठं, तर बॅलन्स शीटच्या असेट साईडला इफेक्ट जाईल. इन्शुरन्स क्लेम 2,000 रुपीज. त्यानंतर क्लेम उतरवलेला आहे 2,000 रुपीजचा, डिस्ट्रॉयड माल किती रुपीचा झालेला आहे 5,000. सो लॉस आपला या ठिकाणी किती झालेला आहे, तर 3,000 रुपीजचा लॉस झालाय. त्याचा इफेक्ट कुठं जाईल, तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला होईल. टू लॉस बाय फायर 2,000 रुपीज, सॉरी 3,000 रुपीज. त्यानंतर लास्ट ऍडजस्टमेंट बघा, 3 इफेक्ट आपले झाले या ऍडजस्टमेंटचे. डिस्ट्रॉयड झालेला माल, त्यानंतर क्लेम काढलेला, आणि क्लेम काढून सुद्धा जर काही लॉस झाला तर त्याचा एक इफेक्ट आपला येईल. श्रेयस अँड कृणाल आर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो ऑफ 2:1. रेशो त्यांचा दिलेला आहे शेवटच्या ऍडजस्टमेंट मध्ये 2:1. प्रथम आपण काय करणार आहे, ट्रेडिंग अकाउंट क्लोज करून घेणार आहोत. सेल्स मधून आपण सेल्स रिटर्न काय केले, लेस केले, आउटरला अमाऊंट आली 65,500. परचेस मधून परचेस रिटर्न केले, अमाऊंट आपली आलेली आहे किती 36,000. बघा क्रेडिटची टोटल आपली जास्त आली आहे 1,05,000. तेवढीच डेबिटला लिहून घ्या. डेबिटची जी काही टोटल आली आहे ती काय करा, लेस करून घ्या 1,00,000. $1,05,000 मधून लेस करा. बघा डेबिटची टोटल 62,400 लेस करून जो काही डिफरन्स आलेला आहे तो डिफरन्स आपला किती आलेला आहे, तर 38,100. त्याला आपण नाव काय देणार, तर 2 ग्रॉस प्रॉफिट कॅरीड डाऊन. आलेला कॅरीड डाऊन ट्रान्सफर करा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय ग्रॉस प्रॉफिट ब्रॉट डाऊन 38,100. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्लोज करायचं आहे. क्रेडिटला कोणतंही पोस्टिंग झालेलं नाही, फक्त जीपीचं पोस्टिंग आहे तेवढी आपली अमाऊंट टोटलला येईल 38,100. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची डेबिटची टोटल आपली येते किती, तर 32,100. 32,100 मधून 38,100 लेस करा. डिफरन्स आपला किती आला
6000 आला. 6000 काय करा, डिस्ट्रीब्यूट करा रेशो प्रमाणे. टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर्ड टू श्रेयस आणि मृणाल. 2/3 आणि 1/3 6000 आलेला आहे. डिस्ट्रीब्यूट करा बघा. श्रेयसचा किती आहे, 6000 मल्टिप्लाय 3 डिवायडेड बाय 2 डिवायडेड बाय 3. 3 3 दोन्ही 6 म्हणजे रेशो आपला किती आला, आन्सर किती आला, NP 4000. 4000 आणि 200 आलेला NP ट्रान्सफर करायचा आहे आपल्याला पार्टनर्स कॅपिटल अकाउंट मध्ये. तो आपण लिहिलेला आहे लायबिलिटी साईडला. सो आपण ऍड करणार 35,000 प्लस 4,000. आउटरला अमाऊंट आली 39,000. त्याचबरोबर मृणालचा सुद्धा NP आपण लिहून घेणार आहे. ऍड नेट प्रॉफिट किती आहे, 2000 रुपीज. आउटरला अमाऊंट आली आपली 22,000. आता बॅलन्स शीट आपण टॅली करायला घेऊया. लायबिलिटी साईडची जर टोटल केली तर आपली टोटल येते 1,22,600. त्याचबरोबर असेट साईडची देखील आपली इक्वल येणं गरजेचं आहे. सो असेट साईडची टोटल आपली किती आलेली आहे, 1,22,600. या ठिकाणी आपला प्रॉब्लेम पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे. सो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओ शेअर करा. थँक्यू. टेक केअर.